तर नमस्कार मंडळी, जय शिवराय. मी संतोष बावधने स्वागत करतो आपला माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, संध्याकाळचे 5 वाजलेत आता आणि आता आपण आहोत मोशी डीमार्टच्या बॅक साईडला, सिल्वर नाईन सोसायटी जवळ. तर इथून आपण आज व्हिडिओला सुरुवात करतोय. तर बघूया आज संध्याकाळी 10 वाजेपर्यंत आपल्याला थांबायचंय. तर 10 वाजेपर्यंत बघूया आजचा धंदा किती होतोय. बुकिंग सध्या कमी आहेत, 15-20 मिनिटं झाली तर थांबलोय. बुकिंग काय मिळत तरी तर मिळाली नाही ती ओलाची बुकिंग. ओलाची पण आता पूर्ण ऍक्सेप्टला थोडा वेळ लागतोय, ब्लर येते पूर्ण, त्याची ग्रीन पट्टी भरावं लागते त्याच्यानंतर. तर अशी ओलाची आता सिच्युएशन आहे. बुकिंग मिळेल अशी आपल्याला कुठली तरी. बघू, इकडं कुदळवाडी साईडला थोडं ट्रॉफिक पण आहे, काम चालू आहे तिकडं, अतिक्रमण हटाव. तिकडं 8 दिवस झाले चालू आहे ते काम. तर त्या साईडला चिखलीची वगैरे नाही, इकडं आपल्याला मिळेल तर भोसरी वगैरे कोणती तरी मिळालं तरी ऍक्सेप्ट करावं लागेल. त्या साईडला एकदा गेलं तर अडकून राहायला होईल, कुदळवाडी साईडला वगैरे, जाधववाडी साईडला आतमध्ये. तर बघूया, आता 5 वाजलेत, 10-10:30 पर्यंत थांबूयाच. तर रासोबत चला बघूया आजचं अर्निंग किती होत आहे. हे बघा, 130 रुपये प्राधिकरण निगडी, ती पण गेली, ती पण नाही मिळेल. बघा असं होतंय. निगडीची बुकिंग होती, चांगली बुकिंग होती, आपल्या साईडचीच होती, नाही मिळाली. आपण इथं आलो तो, आपल्या ते रेग्युलर भाडा स्टँडला सोडायला आलो होतो डायरेक्ट इथं मोशीमध्ये. घरून डायरेक्ट तिकडेच गेलो होतो. सकाळी काय एवढं धंद्याला नव्हतो निघालो, संध्याकाळी निघालो होतो 4 नंतर. तर त्यांना आपल्याला 5 वाजता हे करायला लागतं, पिकअप करावं लागतं तिथनं. आता 5 वाजून 56 मिनिटं झालेत, म्हणजे 6 वाजलेत आता. तर बघूया, आता चालू केलंय सर्व, ओला वगैरे, रॅपिडो. तर चला राहा सोबत. 104 पिंपरी, ती पण नाही मिळाली. असं आहे सगळं बुकिंगचं. पिंपरीची बुकिंग होती, उद्यमान नगर, थांबत नाहीत बुकिंग, लगेच चालल्या जातात, ऍक्सेप्ट पण होत नाही. तर चला राहा सोबत, बघतो इथून आता कोणती बुकिंग मिळते का. तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत मोशीमध्येच, डीपी रोडला, जाधववाडीमध्ये. आणि आपल्याला मगाशी सिल्वर नाईन सोसायटीवरून बुकिंग मिळाली होती, स्पाईन मॉल, स्पाईन सिटी रोड, स्पाईन सिटीची मिळाली होती बुकिंग. आणि स्पाईन सिटीवरून आपल्याला उबेरची बुकिंग मिळाली होती, भोसरी दिघी रोडला, भुगेप्रामाच्या तिथं आतमध्ये दिघी रोडला उबेरची होती. आणि ती सोडल्याने भोसरी ब्रिज खालून आपल्याला दुसरी एक बुकिंग मिळाली, उबेरचीच बुकिंग मिळाली, जाधववाडी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, इथं वरती आहे. आता मी इकडे खाली डीपी रोडला आहे, प्रदीप सुटच्या इथं. तर इथं सोडलं ती. आणि आत्ता इथून आपल्याला एक थेरगाव वाजली होती ओलाला, पण नाही मिळाली ती. रॅपिडोची वाजते नाही, ती पण गेली बघा. तर बघूया आता, 3-4 बुकिंग झालेत आपल्या कंप्लीट, सॉरी 3 झालेत. तर आत्ता वाजलेत बघा 7:30, पावणे 8 वाजलेत, सॉरी. तर अजून 10 वाजेपर्यंत थांबूया. बघूया, आज थोडं आपण संध्याकाळी चालू आहे, त्यामुळं धंदा थोडा कमी होईल असं वाटतंय. बुकिंग पण सध्या कमी आहेत, फक्त उबेरच वाजतंय. उबेरला रेट कमी आहे, पण आता काय नाविलाज आहे, करावं लागतंय, जे आहेत त्यात उचलावं लागतंय. इथून आता चाकण वगैरे वाजतायत मला उबेरला वगैरे, पण चाकणला जाऊन आता काय फायदा नाही, तिकडनं एमटी यावं लागेल, ट्रॉफिक पण खूप असते तिकडे चाकणमध्ये. तर बघूया आता, इकडले पिंपरी चिंचवडमध्ये तिकडं आतमध्ये लोकलच मारूया, किती होतात बघूया. आता ओलाचा पण रेट मित्रांनो आता कमी झाला असं वाटतंय मला. माझ्या मित्राचा फोन आला होता मला एकाचा, की ओलाच्या बुकिंगचा पण रेट सध्या कमी आहे,
20 किलोमीटरला 310 रुपये असे द्यायला लागले. 5 किलोमीटरच्या बुकिंगला 5 किलोमीटरला 60-70 रुपये असं द्यायला लागले ओला पण आता. तर ओला पण आता बहुतेक उबेरसारखीच नाटकं करणार, कारण कॉम्पिटिशन चालणार आता. उबेरचा जर धंदा आता सध्या फुल असेल, मार्केट तो उबेर खात असेल, तर ओलाला पण वाटणार आपला पण थोडा रेट कमी करावा. चालणार आता कंपनी आहेत त्या, आपण काय करू शकत नाही त्यांच्यापुढं. चला बघूया आता कोणती बुकिंग मिळते इथून. चला राहा सोबत. वाकडमध्ये मानकर चौक. तर आपल्याला जाधववाडीमधून एक बुकिंग मिळाली होती, राटणी फाटा काळेवाडी. तर तिथं आपण ड्रॉप केलं, ते उबेरची बुकिंग होती. आणि तिथून आपल्याला एक बुकिंग मिळाली, आत्ता इथं सोडले मानकर चौकामध्ये. आत्ता वाजलेत 9. बुकिंग तर काही वाजत नाही. राटणी फाट्याला पण अर्धा तास थांबलो, तिकडं जाधववाडीला पण अर्धा-पाऊण तास थांबलो. बुकिंगच मिळत नव्हत्या, काय वाजतच नव्हत्या. तर तिथनं आणली एक काळेवाडीची आपली राटणी फाटा, आणि तिथून आता घेता आलो मानकर चौकात घेऊन. खूप कमी आहे धंदा. 9 वाजले दादा, बघूया तासभर काहीतरी, नाहीतर मग निघूया घरी. काही धंदा नाही आज. तर चला बघतो बुकिंग कुठली भेटते का. तर मित्रांनो, आत्ता आपण आहोत चापेकर चौक, चिंचवड गाव. रावेतमधून आपण बुकिंग आणली होती इथं, आणि रावेतला आपण गेलो होतो वाकडवरून. आपण मानकर चौकात होतो, तर तिथून आपल्याला एक प्रायव्हेट भाडं मिळालं होतं. दत्त मंदिर रोड झुडिओ मॉल, आता नवीन झालेला मॉल. तर तिथं ड्रॉप केला आपण, आणि तिथून आपल्याला एक आकुर्डी मुकाई चौकाची रावेत मुकाई चौकाची बुकिंग मिळाली उबेरला. रोनाल म्हणून सोसायटी आहे एक्सप्रेस हायवेला. तर तिथं ड्रॉप केला आपण, आणि तिथून मुकाई चौकात आलो, आणि मुकाई चौकातून आपल्याला एक ओलाची बुकिंग मिळाली चापेकर चौक, चिंचवड गाव. तर आता ड्रॉप केलं इथं. 10:15 वाजलेत आता रात्रीचे. तर चाललो आहे आता घरी. आता काय बुकिंग काय मिळत आहेत, बुकिंग वाजता येते इथून, पण वाकड साईडच्या वाजता आहेत. आता आपल्याला जायचं निगडीला, तर वेळ पण झाला खूप, 10:15 वाजलेत. तर निघतो आता घरी. तर आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो मित्रांनो. 4-4.5 तास झालेत आता गाडीवर आल्यापासून, पण काय धंदा बऱ्यापैकी नाही झाला मित्रांनो. ठीक आहे, होत असतं कधी कधी, सर्वच दिवस नसतो धंदा. 500-600 रुपये झाले फक्त आज, काय धंदा नाही झाला बऱ्यापैकी. तर ठीक आहे त्याच्यात समाधान मानायचं आता, आणि निघूया आता घरी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. इथंच थांबतो, तुमची रजा घेतो. धन्यवाद.